वेलकम बॅक मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं शेअर अलॉटमेंटचा आपण कॉल मागवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गणेश यांच्याकडून त्यांच्या 40 भागावरती 184 रुपये प्राप्त न झाल्यामुळे अलॉटमेंटचे फक्त आपल्याला 9016 रुपये प्राप्त झालेत. आता तिसरा ज्यावेळेस फर्स्ट कॉल मागवणार आहोत किंवा तिसरा हप्ता मागवणार आहोत त्यावेळेस 3 रुपयाचा तो कॉल आहे. आता यावेळेस आपल्याला अजून एक व्यक्ती जी आहे ती रमेश नावाची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 60 शेअर्सवर आपल्याला हा तिसरा कॉल देखील आपल्याला दिलेला नाही आहे. हा जो फर्स्ट कॉल आहे तो 3 रुपयाचा नाही दिला. आणि गणेश यांच्याकडे देखील 40 भाग आहेत, त्यांनी देखील या भागावरती 3 रुपये नाही दिले. म्हणजे असे टोटल 100 भागावरती आपल्याला हे 3 रुपये नाही मिळाले आपल्याला. त्यामुळे 300 रुपये आपल्याला प्राप्त होणार नाहीत. तर अगोदर कॉलची मागणी करा. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 2000 भागावरती 3 रुपये प्रमाणे हे येतील 6000 रुपये. 6000 रुपये मागवणार आहोत आपण. आणि टू शेअर कॅपिटल अकाउंट 6000 रुपये. बिईंग शेअर फर्स्ट कॉल मेड. फर्स्ट कॉलची आपण मागणी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट कॉल मेड. तर हा झाला आपला या ठिकाणी पहिला हप्ता किंवा फर्स्ट कॉल ज्याची आपण मागणी केली 2000 भागावरती 3 रुपये प्रमाणे. नंतर आता हे पैसे ज्यावेळेस बँकेत येतील त्यावेळेस बँकेमध्ये आपल्याला 100 भागावरती 3 रुपये प्रमाणे हे 300 रुपये प्राप्त होणार नाहीत. हे 300 रुपये सोडून बाकीचे 5700 रुपये प्राप्त होतील. बँक अकाउंट डेबिट 1900 भागावरती 3 रुपये प्रमाणे, कारण 100 भागावरती आपल्याला पैसे मिळणार नाहीत. तर 1900 भागावरती 3 रुपये प्रमाणे 5700 रुपये जे की इथं दिसत आहेत आपल्याला. टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 5700 रुपीज. being cash received on first call. being cash received on first call. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे पैसे मिळालेले आहेत फर्स्ट कॉलचे, यानंतर इमिडिएटली आपण गणेश यांचे भाग जप्त केलेत. त्यांना आपण चौथा कॉल मागितलाच नाही. आपण त्यांना चौथा कॉल मागण्याच्या अगोदरच आपण त्यांचे 40 भाग जप्त केलेत. त्यामुळे त्या जप्तीची नोंद अगोदर घ्यावी लागेल. तर त्यांच्याकडे 40 भाग होते. त्यांचं जे शेअर कॅपिटल होतं 40 शेअर्सचं कॅपिटल होतं आणि आपण त्यांना 8 रुपये मागवले. 2 रुपये अधिक यामध्ये अलॉटमेंटचे 3 रुपये, 2 रुपये जे आहेत ते शेअर प्रीमियमचे आहेत. ते शेअर प्रीमियमचे पैसे आपल्याला सोडून द्यावे लागतील कारण ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर 2 अधिक 3 5 आणि हे 3 8. तर 8 रुपये भाग भांडवल, जेवढं भाग भांडवल आपण मागवलेलं आहे तेवढंच भाग भांडवल आपल्याला घ्यावं लागेल. 40 भागावरती 8 रुपये प्रमाणे हे 320 रुपये. आणि जो शेअर प्रीमियम आहे त्या शेअर प्रीमियमचा आपला लॉस झालेला आहे. 40 भागावरती 2 रुपयाचा लॉस झाला आहे, तो म्हणजे 80 रुपयाचा लॉस झालेला आहे आपल्याला. आता त्यांनी मग किती पैसे भरले, तर त्यांनी शेअर्स फॉरफिटेड, 2 शेअर्स फॉरफिटेड 48 भागावरती 2 रुपये प्रमाणे, जी सुरुवातीला त्यांनी 48 भागांसाठी मागणी केली होती, 96 रुपये भरले होते, ते 96 रुपये आपण त्यांचे जप्त केले. ते 96 रुपये येतील. आणि अलॉटमेंटचे किती रुपये आपल्याला येतील, 40 भागावरती आपण त्यांचे 5 रुपये मागवले होते, म्हणजे 200 रुपये आपल्याला यायला हवे होते. 200 रुपयापैकी 16 रुपये त्यांचे अगोदर आलेले आहेत. या ठिकाणी नॅरेशन दिलेले आहे, 16 रुपये आपल्याला त्यांचे अगोदर आलेले आहेत. हे 16 रुपये त्यामधून वजा केल्यानंतर त्यांच्याकडून येणे जे बाकी आहे ती 184 रुपये यायचे बाकी आहेत. आणि फर्स्ट कॉलचे पैसे नाही दिले त्यांनी. टू फर्स्ट कॉल अकाउंट याला देखील क्रेडिट करावं लागेल 120 रुपये. अशा प्रकारे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट करावं लागेल, जेवढी अमाऊंट मागवलेली आहे तेवढी. शेअर प्रीमियम अकाउंट इट इज अ लॉस, हे लॉस आहे म्हणून 80 रुपये लॉसला दाखवावे लागतील. आणि जेवढी रक्कम आपण जप्त केली तेवढी रक्कम आपल्याला क्रेडिटला दाखवावी लागेल. आणि शेअर अलॉटमेंटचे न प्राप्त झालेले पैसे देखील क्रेडिटला घेऊन जे शेअर फर्स्ट कॉल आहे त्याचे देखील पैसे आपल्याला क्रेडिटला घ्यावे लागतील. नॅरेशन घ्यावं लागेल. बेईंग गणेश शेअर्स फॉरफिटेड, गणेशचे भाग जप्त केले. आता ज्यावेळेस आपण चौथ्या भागाची किंवा सेकंड कॉल मागवणार आहोत त्या सेकंड कॉलच्या वेळेस आपल्याला फक्त 1960 म्हणजे 1960 भागावरती 2 रुपये मागावे लागतील. शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 1960 भाग म्हणजे 1960 भागावरती 2 रुपये प्रमाणे 3920 रुपये आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजेत. टू शेअर कॅपिटल अकाउंट 3920 रुपये. बिईंग सेकंड अँड फायनल कॉल मेड, दुसरा कॉल जो आहे तो आपण त्यांच्याकडून मागवलेला आहे 1960 भागावरती 2 रुपये प्रमाणे.
पण आता या ठिकाणी रमेशने देखील त्यांच्याकडे असलेल्या 60 भागावरती 2 रुपयाचा कॉल नाही दिला. हे 120 रुपये इथं एरियस मध्ये दिसत आहेत, अनपेड किंवा बाकीमध्ये दिसत आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या 60 भागावरती 2 रुपये नाही दिले म्हणून 120 रुपये आपले कमी होतील आणि 3,920 रुपये आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे होते, ते मधून 120 रुपये आपल्याला कमी प्राप्त होतील, म्हणजे 3,800 रुपये आपल्याला मिळतील. हे 3,800 रुपये प्राप्त झाले म्हणून त्याची नोंद या ठिकाणी करावी लागेल. बँक अकाउंट डेबिट 1,900 भागावरती 2 रुपये म्हणजे 3,800 रुपये. टू शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 3,800 रुपये हे पैसे प्राप्त झालेत आपल्याला. बिईंग मनी रिसिव्ड ऑन सेकंड अँड फायनल कॉल. आता हा आपले त्या लोकांना जेवढे काही कॉल्स मागवायचे होते ते सर्व कॉल्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत, हप्ते मिळालेले आहेत. पण या ठिकाणी रमेश यांच्याकडे जे 60 भाग होते ते 60 भाग आपण जप्त केलेत. त्या जप्तीची नोंद आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागेल. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता त्यांना आपण मागणी किती 10 रुपयाची केली होती, म्हणजे या ठिकाणी ॲप्लिकेशनचे 2 रुपये, अलॉटमेंटचे 3 रुपये, फर्स्ट कॉलचे 3 रुपये आणि सेकंड अँड फायनल कॉलचे 2 रुपये, असे 60 भागावरती 10 रुपये मागवले होते. म्हणजे भाग भांडवल त्यांचं 600 रुपयाचं जप्त केलं आपण. त्यानंतर आता प्रीमियम या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रीमियम दिलेलं आहे, त्यामुळे प्रीमियमची या ठिकाणी परत नोंद होणार नाही किंवा ती लॉसमध्ये देखील दाखवायची आवश्यकता नाही, कारण ते आपल्याला प्राप्त झालेले आहे. गणेशच्या केसमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रीमियम मिळालं नव्हतं म्हणून आपण हे डेबिटला घेतलं आणि तो एक आपला लॉस होता. पण या ठिकाणी आपल्याला प्रीमियम प्राप्त झालेले आहे. रमेश यांनी फर्स्ट कॉल पासून आपल्याला पैसे नाही दिलेत, त्याच्यामुळं या ठिकाणी फक्त कॅपिटलचाच उल्लेख करावा लागेल. 60 भागावरती 10 रुपये प्रमाणे 600 रुपये आपल्याला 600 रुपयाचं भाग भांडवल त्यांचं आपण जप्त केलं. त्यांनी पैसे किती भरले 60 भागावरती 5 रुपये भरलेले आहेत त्यांनी. हे 2 रुपये अधिक अलॉटमेंटचे 3 रुपये, अलॉटमेंटचे फक्त 3 रुपयेच घ्यावे लागतील. 3 आणि 2 हे 5 रुपये होतील. या ठिकाणी अलॉटमेंटचे जे 2 रुपये आहेत ते 2 रुपये आपल्याला प्रीमियमचे प्राप्त झालेले आहेत, पण ते आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण त्यांनी प्रीमियमचे पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी 3 आणि हे 2 5 रुपये घ्यावे लागतील. 5 रुपये फॉरफिट केले, आपण जप्त केले. हे 60 भागावरती 5 रुपये प्रमाणे 300 रुपये जप्त केले. त्यांनी फर्स्ट कॉल नाही दिला आपल्याला, तर टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 60 भागावरती 3 रुपये प्रमाणे 180 रुपये देखील आपल्याला प्राप्त नाही झाले, ते क्रेडिट केले आपण. टू शेअर सेकंड कॉल अकाउंट सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 2 रुपयाचा 60 भागावरती 2 रुपये प्राप्त नाही झाले, हे 120 रुपये. असे टोटल डेबिट वर्सेस क्रेडिट जर टोटल केली आपण तर ती 600 रुपये दोन्हीकडे टॅली व्हायला पाहिजे. बिईंग 60 शेअर्स ऑफ रमेश फॉरफिटेड. रमेशचे 60 भाग आपण जप्त केले. हे जप्त केलेले भाग आपल्याकडे जमा झाले. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, जे त्यांनी या ठिकाणी पैसे भरलेले आहेत, जसे की गणेश यांनी 96 रुपये भरलेत किंवा रमेश यांनी 300 रुपये भरलेले आहेत, हे पैसे आता कंपनीच्या खात्यात जमा होतील. कंपनीला याचा फायदा होईल आणि कंपनी असे पैसे भागधारकांना परत करत नाही. आता जप्त केलेले जे भाग आहेत त्या भागांचं काय केलेलं आहे कंपनीने, ऑफ द शेअर्स फॉरफिटेड, जे काही भाग जप्त केलेत, 80 शेअर्स वेअर सोल्ड टू सुरेश क्रेडिटेड ॲज फुल्ली पेड. त्यापैकी 100 भागापैकी 80 भाग जे आहेत ते आपण जप्त केलेले, 80 भाग जे आहेत ते आपण त्याची पुनर्विक्री केलेली आहे. ते कुणाला विकलेत, सुरेश यांना विकलेले आहेत, 9 रुपये प्रमाणे विकलेले आहेत. म्हणजे त्यांना 9 रुपये प्रमाणे शेअर्सची पूर्ण विक्री केलेली आहे आणि हे जे 9 रुपये आहेत ते फुल्ली पेड, म्हणजे त्या भागावरती या 80 भागावरती पूर्ण पैसे प्राप्त झालेत असं गृहीत धरून आपण त्यांनी शेअर्सची विक्री केलेली आहे सुरेश यांना. पर शेअर द होल ऑफ द गणेश शेअर्स बिंग इन्क्लुडेड. आता यामध्ये या 80 शेअर्समध्ये गणेश यांचे 40 भागांचा सहभाग आहे, म्हणजे गणेशचे पूर्ण शेअर्स विकलेत आणि रमेशचे देखील या ठिकाणी 40 शेअर्स विकलेत आणि रमेशचे फक्त 20 शेअर्स बाकी आहेत. म्हणजे या ठिकाणी गणेशचे 40 आणि रमेशचे 40 असे 80 शेअर्स आपण विकलेले आहेत. तर आता याची नोंद करावी लागेल 9 रुपये प्रमाणे. बँक अकाउंट डेबिट 80 शेअर्स 9 रुपये प्रमाणे हे येतील 720 रुपये. 720 रुपये बँकेत प्राप्त झालेले आहेत. आता आपला या ठिकाणी 1 रुपये लॉस झालेला आहे, म्हणजे 10 रुपयाचा शेअर आपण 9 रुपयाला विकलेला आहे, तर हे 1 रुपया आपला लॉस झालेला आहे. तर तो 80 भागावरील जो लॉस आहे तो आपण हे जे पैसे आपण जप्त केलेले आहेत 300 रुपये आणि वरती
हे 96 रुपये. या भागामधून हा लॉस रिकवर करणार आहोत, काढून घेणार आहोत. शेअर्स फॉरफिटेड अकाउंट डेबिट 80 भागावरती 1 रुपयाचा लॉस, हा देखील 80 रुपये झाले. आता टोटल शेअर कॅपिटल आहे आपलं 800 रुपयाचं, जे की 80 भागाचे 10 रुपये प्रमाणे 800 रुपये. या ठिकाणी आता ही देखील जी भागांची पुनर्विक्री केलेली आहे त्याची देखील नोंद झालेली आहे. आता पुढे एक नॅरेशन घ्यायचं. बिईंग 80 शेअर्स रिइश्यूड ॲट ₹9 पर शेअर. 80 भागाची 9 रुपये प्रमाणे आपण विक्री केलेली आहे, हे या नॅरेशन मध्ये लिहावं लागेल आपल्याला. आता शेवटचा मुद्दा, वर्किंग कॅपिटल. आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला किंवा भांडवली संचितीला आपल्याला काही पैसे ट्रान्सफर करावे लागतील, कारण कंपनी कायदा असं सांगतो की भाग जप्तीमध्ये जे काही पैसे आपले जप्त केलेले आहेत भागधारकांचे, तर तो कंपनीचा भांडवली नफा असतो आणि भांडवली नफा हा कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करावा लागतो. तर यामध्ये अमाऊंट किती येईल? तर अमाऊंट जर आपण काढली त्या ठिकाणी जे गणेशचे आपण 40 शेअर्स जप्त केलेले आहेत, त्या 40 शेअर्सचा विचार करावा लागेल. रमेशने जे 60 शेअर्स घेतले होते त्यापैकी 40 शेअर्सचा देखील या ठिकाणी विचार करावा लागेल. तर गणेशचे जे 40 शेअर्स आहेत किंवा 48 शेअर्स आपण त्यांनी मागणी केली होती, पण त्यांनी दिले होते त्या ठिकाणी 96 रुपये. हे 96 रुपयाचा देखील पूर्ण समावेश करून घ्यावा लागेल. हे 96 रुपये प्राप्त झाले गणेशचे. आणि त्या ठिकाणी अमाऊंट रिसिव्ड ॲज कॅपिटल ऑन 40 शेअर्स ऑफ रमेश. रमेशचे 40 भागाचाच विचार करावा लागेल, कारण त्यांनी 60 शेअर जरी खरेदी केले असतील तरी त्यांचे आपण 40 शेअर जे आहेत ते रिइश्यू केलेले आहेत, पुनर्विक्री केलेली आहेत. तर 40 भागावरती 5 रुपये प्रमाणे आपल्याला त्यांचे 200 रुपये प्राप्त झाले. आता हे जे टोटल आहे 296 रुपये, या टोटल 296 रुपयांपैकीच आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला पैसे ट्रान्सफर करावे लागतील. रमेशचे जे 20 शेअर्स आहेत ते 20 शेअर्स ॲज इट इज शेअर्स फॉरफिटेड अकाउंटमध्येच पडून राहतील. तर आता या 296 पैकी या ठिकाणी शेअर्स फॉरफिटेड अकाउंटमध्ये 80 रुपये आपण ट्रान्सफर केलेले आहेत, लेस डिस्काउंट ऑन रिइश्यू. आपण डिस्काउंट दिलेली आहे, तर ते डिस्काउंट जे आहे ते आपण या पैशामधून वसूल करणार आहोत किंवा समायोजित करून घेणार आहोत. त्यामुळे हे 80 रुपये जर आपण लेस केले इथून 296 मधून 80 रुपये, तर राहिलेली रक्कम 216 रुपये हे आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करता येईल. त्यामुळे शेवटची नोंद येईल या ठिकाणी, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 216 रुपये टू कॅपिटल रिझर्व्ह. कॅपिटल रिझर्व्हला 216 रुपये आपण ट्रान्सफर केले. नॅरेशन येईल बिईंग बॅलन्स अमाऊंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. कॅपिटल रिझर्व्हला जे 40 गणेशचे आणि 40 शेअर्स रमेशचे असे आपण जप्त केलेले भाग आहेत, त्यापैकी जी रक्कम ट्रान्सफर केली, त्यापैकी जी रक्कम आपण डिस्काउंटमध्ये दिली ती सोडून आपण बाकीची रक्कम आपण कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केलेली आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 8 पूर्ण केलेला आहे. थँक्यू.